गुड मॉर्निंग। आणि आम्ही सध्या आहोत जे कर्नाटकमध्ये मँग्रोव्हचं फॉरेस्ट आहे, म्हणजे खारफुटीची जी वने आहेत होन्नावर येथे, तर तेथे आम्ही आलो आहे आणि आम्ही आज रात्रभर इथेच राहिलो होतो। हे बघा आमची गाडी इथे पार्क आहे आणि एकदम साईडला पूर्ण जंगल आहे। हे वॉशरूम आहे इथे। हे हा जो आहे ना हा एंट्री आहे, पर पर्सन 20 रुपये तिकीट आहे। तर आम्ही त्यांची परमिशन घेतली होती फॉरेस्ट डिपार्टमेंटची, तर त्यांनी आम्हाला परमिशन दिली होती। आम्ही रात्रभर, आता दिवसा काही वाटत नाही पण रात्री एकदम अंधार होता। 7 वाजलेले तिथे अशी मध्ये जंगलामध्ये झोके बांधलेत। रिद्धू सकाळी उठल्या उठल्या खेळायला सुरुवात केली आहे। चहा झालाय मस्त, बाहेर पाऊस चालू आहे आणि मी इकडे बेड वगैरे आवरते। ड्रेस तर घाल आधी। ते भूत बनलाय। तयार होऊन निघालो आहे आम्ही मँग्रोव्ह फॉरेस्ट मध्ये। ही आहे एंट्री मँग्रोव्ह होन्नावर कर्नाटक मधील जंगलातील आणि तिकीट आहे 20 रुपये पर पर्सन। इथे जे मँग्रोव्हचे वेगवेगळे प्रकार आहेत त्याची माहिती दिलेली आहे। आणि हे जे आहे इथे सगळ्यात जास्त प्रमाण कुठे, गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ असं वेगवेगळ्या स्टेटमध्ये मँग्रोव्हची जिथे जिथे वनं आहेत ते दिलेलं आहे। मँग्रोव्हचं काय महत्त्व आहे बघा, इथे बेनिफिट्स दिलेले आहेत। जे आपल्या कार्बन डायऑक्साईडने जे आपलं काय तापमान वाढतंय पृथ्वीचं ते कमी व्हायला मदत होते। अजून स्मॉल अशी बरीच माहिती वाचून घ्या तुम्ही। तर ही मँग्रोव्ह फॉरेस्टची एंट्री आहे। मध्ये आल्यानंतर इथे बघा हे चारही बाजूंनी सगळे मँग्रोव्ह म्हणजे आपली खारफुटीची वने याची माहिती दिलेली आहे। इथे बेनिफिट्स आहेत जे आपलं जागतिक तापमान वाढ होते पृथ्वीची, तर ते कमी करण्यास पण मदत होते। वेव्ह हाईट बाय अप टू, याच्यामुळे लाटांची जी हाईट आहे, लाटा येतात ना त्यांची जी हाईट आहे ती पण कमी होण्यास मदत होते। पुन्हा दे रिमूव्ह 6 to 8 times मोर कार्बन डायऑक्साईड, म्हणजे ते कार्बन डायऑक्साईड पण रिमूव्ह करतात। आणि हा असा ब्रिज आहे त्या वनामधून चालायला, असा लांब टोटल आहे 400 मीटरचा। यांचे जे रूट्स आहेत, आपल्या वडाच्या पारंब्या कशा सपोर्ट पुन्हा ते यायला लागतात तसं त्या प्रकारेच हे। तर आम्ही आलेलो आहोत मँग्रोव्ह जंगलामध्ये। तुम्ही पाहू शकतात आमच्या आजूबाजूला कसं आहे काही नाही, सगळं मँग्रोव्हचं वेगवेगळे रूट्स, झाडी दाट आहे। आणि या ठिकाणी थोडंसं पाणी कमी असल्यामुळे आपल्याला रूट्स वगैरे दिसू शकतात खाली। तर आपण कंटिन्यू करूयात आपला प्रवास आणि पुढे पाहूयात अजून काय काय आहे, पाहूयात किती रूट्स आहेत काय नाही। माझ्या मिशीपेक्षा मोठ्या रूट्स आहेत का नाही ते पाहूयात। अशी मिशी असली पाहिजे तसं ह्या रूट्स पण तशाच आहेत, पाहून घेऊ शकतात। माझी आखी बापरे, बघा किती म्हणजे खाली बघितल्यावर असं एकदम असं वाटतं वेगळीच दुनियात मध्ये आलोय। त्याचे ते रूट्स वगैरे एकदम असे खाली पसरलेले आहेत सगळे। हे बघा आणि हा छान असा ब्रिज, पुढे चालत चालत आले असे बघा। हा असा ब्रिज तर टोटल कंटिन्यू आहे 400 मीटरचा। मध्ये हे असं समुद्राचं मध्ये पाणी आलेलं जरा, आणि ही साईडला वने सगळी खारफुटीची आपल्या। आणि आता आपण असं जाऊ। हे बघा बापरे, इथे आले आले एकदम जास्तच दाट आहे। ते कसे दिसत आहेत बघा, मुळा बघा कसे वाढलेत, एक प्रकारचं जंगलच आहे। रिद्धूला चालायचं आहे पण खाली असे गॅप आहेत ना, त्यामुळे त्याला चालायला फार भीती वाटते। हळूहळू चालतोय तो।
आणि ते सूर्यकिरण बघा असे मध्ये मध्ये आलेत. काय दिसतंय खरंच, निसर्गाची किमया किती सुंदर तयार झाले बघा ते दृश्य. तर मध्ये आल्यानंतर आहे ना, जो लाकडाचा ब्रिज आहे तो सोडून आपला नॉर्मल पण मातीचा रस्ता लागतो, एक 100-200 मीटरचा. हे वडाचं झाड किती मोठं आहे इथे. हे बघा, असं इथून जायचं आहे, मग एक पुन्हा लाकडी ब्रिज सुरू होतो. परत आल्यानंतर हे दोघं झोका खेळत बसलेत. जंगलामध्ये असे ठिकठिकाणी झोके बांधलेत. आणि आम्ही जाताना कपडे पण सुकायला ठेवून गेलो होतो. हे बघा, दोरी बांधली होती, सकाळी ऊन पडलं होतं थोडं, त्यामुळे कपडे टाकले होते सुकायला. बघू, ओलेच आहेत अजून. तर आता आम्ही गाडीत आलोय आणि आमचं बघून झालंय. आमच्यासोबत तुम्ही पण बघितलं. आता आम्ही जाणार आहोत तर नेक्स्ट कुठे माहित नाही आम्हालाच. तर आता सध्या थकलोय, जरा रेस्ट करतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, फॉलो करा, यूट्यूबवर सबस्क्राईब करा. बाय.